टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीकडून आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, विधान परिषदेचे भाजपचे आमदार आहेत आणि विरोधी पक्ष नेते सुद्धा राहिलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कसं पाहता एकंदरीत या प्रकरणाकडे? अडचणीत वाढ होते असं म्हणावं? नाही, मला वाटतं या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला समान त्या ठिकाणचा अधिकार आहे किंवा सगळ्यांवर समान कारवाई त्या ठिकाणी होत असते आणि त्याच्यामुळं राहुल गांधी किंवा सोनिया गांधी हे काय कायद्याला अपवाद नाही आहेत। त्याच्यामुळे जर अशा प्रकारे पैशाचं सायफनिंग झालं असेल आणि ईडीच्या चौकटीमध्ये चौकशी त्या ठिकाणी झाली असेल तर त्या ठिकाणी योग्य ती पुढची कारवाई निश्चितपणे होईल, कारण कायद्यासमोर सगळेच त्या ठिकाणी समान आहेत। त्याला सोनिया गांधी किंवा राहुल गांधी अपवाद ठरू शकत नाहीत। सर, सध्या राज्यामध्ये नेमकं काय सुरू आहे? कारण बऱ्याच भेटीगाठी नेत्यांच्या होत आहेत। काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। बऱ्याच चर्चांना उधाण आलेले आहेत आणि डिनर डिप्लोमसी त्या ठिकाणी पाहायला मिळाली दोन्ही नेत्यांमध्ये। आता बोललं जाते की राज ठाकरे हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी येणार आहेत। दोघांची जवळीक वाढते, त्यामुळे भविष्यामध्ये काही मोठ्या घडामोडी घडतील असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं लगेच एका भेटीतनं अनुमान किंवा तर्क फायनल काढणं योग्य ठरणार नाही। महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे, त्याच्यामुळं वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकमेकांकडे जात असतात, चहापान होत असतं आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे। राज ठाकरे साहेब आणि एकनाथरावजी शिंदे साहेब तरी जुने सहकारी आहेत। बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारधारेतनं तयार झालेले दोन्ही नेते आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ते एकत्र भेटत असतील, राजकीय चर्चा करत असतील तर ते हिंदुत्ववादी भूमिकेसाठी निश्चितच पूरक आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं। परंतु लगेच एका बैठकीतनं महायुती होईल, काहीतरी वेगळे राजकीय गणित मांडलेत, अशा निष्कर्षाप्रत येण्याचं मला वाटतं थोडंसं घाईचं ठरेल। राज ठाकरे साहेबांकडे नेते येत असतात, चहापान होत असते, जेवणावळ त्या ठिकाणी होत असते, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या राजकारणापलीकडे असतात। त्यांना संवाद करायला आवडतो, त्यांना त्या ठिकाणी रिलेशन विकसित करणं आवडत असतं, चर्चेमध्ये विकासावर चर्चा करत असतात आणि त्याच्यामुळे या भेटीकडं एक सदिच्छा कौटुंबिक भेट एवढ्यापुरतंच पाहणं मला वाटतं योग्य राहील। याशिवाय शिंदेसाहेब राज्याचे नगरविकास मंत्री आहेत, महापालिकाही त्यांच्या अंडर आहे आणि राज ठाकरे साहेबांना या मुंबई शहराविषयी एक संकल्पना आहे, त्यांचं काही व्हिजन आहे आणि त्या संदर्भात सुद्धा या निमित्तानं चर्चा होऊ शकते। कारण आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक जबरदस्त अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये MMRD रिजनमध्ये काम उभं केलं आहे। कोस्टल रोड असतील, सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण असेल, वेगवेगळ्या योजना मुंबईत त्या ठिकाणी येत आहेत आणि अशात जर सर्व पक्षाच्या नेत्यांचा सहयोग त्या ठिकाणी लाभला तर मला वाटतं मुंबईकरांसाठी ती चांगलीच गोष्ट ठरेल। पण याला धरून अशी पण चर्चा आहे की एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज आहे, अजितदादा यांच्याकडून निधी वाटप होत नाही आणि शिवसेनेचे जे मंत्री आहेत, नेते आहेत, त्यांच्या निधीमध्ये कुठेतरी कट ऑफ करण्यात आलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या भेटीगाठीकडे बऱ्याच वेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं जात आहे। नाही, समजा त्या निधीवरून नाराज असतील तर राज ठाकरे साहेबांकडे जाण्याने त्यावर उपाय आहे का? तर त्याचा आणि भेटीचा अर्थार्थी काही संबंध नाहीये आणि जर काही अंतर्गत महायुतीमध्ये धुसफूस असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेब अत्यंत सक्षम आहेत। ते दोन्ही नेत्यांमध्ये आणि स्वतः चांगला समन्वय साधून त्यांना हे राज्य पुढे न्यायचं आहे आणि त्याच्यामुळे निधीवरना काही धुसफूस होईल आणि त्यातनं शिंदेसाहेब नाराज होतील असं मला अजिबात वाटत नाही। शिंदेसाहेब एक संवेदनशील नेते आहेत आणि जे बोलायचं असेल ते बेधडक बोलतात किंवा चौकटीत त्या ठिकाणी महायुतीत बसून त्यावर मार्ग काढू शकतात, परंतु ते आहे म्हणून ते राज ठाकरे साहेबांना भेटायला गेले याचा अर्थार्थी संबंध नाही।
नक्कीच नाशकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं शिबिर सुरू आहे. संजय राऊत यांनी टीका केली आहे आणि नाशकामध्ये काल जी काही तोडक कारवाई मशिदीवर करण्यात आली, काही काळ त्या ठिकाणी तणाव सुद्धा होता, पोलिसांवर देखील दगडफेक झाली. संजय राऊत आता म्हणतायत की भाजप जाणीवपूर्वक हे सगळं करते, आमचे कार्यक्रम खराब करण्यासाठी पुढच्या 5 वर्षाचं पंचांग त्यांनी काढून ठेवलंय. नाही, मला वाटतं संजय राऊत अत्यंत अपरिपक्व अशा प्रकारची त्यांची भूमिका किंवा बोलणं असतं. खरं म्हणजे 5-6 टर्म झालेला खासदार एक मॅच्युरिटीनं त्यांनी वक्तव्य करण्याची आवश्यकता आहे. आता तुमचा कार्यक्रम आणि मशीद तोडण्याचा काय संबंध आहे? अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी जर असेल, मग ते कुठलंही असो, ते त्या ठिकाणी तोडणं ही प्रशासनाची भूमिका असते. आता त्या ठिकाणी कावळा बसायला आणि फांदी तुटायला, आता तुमचं शिबिर आलं आणि त्यांनी कारवाई होत असेल तर त्याचा तुम्ही संबंध तुमच्या कार्यक्रमासाठी कशाला लावताय? याचा अर्थ तुम्हाला पुळका येतोय का विशिष्ट समुदायाचा? मग असं जर आम्ही म्हटलं तर तुम्ही विशिष्ट समुदायाची तळी उचलण्यासाठी अशा प्रकारचा इश्यू करताय. मला वाटतं शिबिर आहे, नीटपणे शिबिर करा, कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रेरणा द्या, प्रोत्साहन द्या. परंतु स्वतःच अवसान गळालंय, त्यांना कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याची सुद्धा ताकद राहिलेली नाही. म्हणून अशा प्रकारे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. आदित्य ठाकरे पण टीका करतात भाजपवर. आदित्य ठाकरे म्हणतात की ब्रिटिश ज्याप्रमाणे तोडाफोडा राज्य करायचे तीच नीती भाजपनं अवलंबली आहे. मला वाटतं राजकारणामध्ये ये जा तर होत असते. आता त्यांच्या पक्षात किती लोक आले इतर पक्षातना, त्याच्यामुळे ही एक प्रक्रिया असते. परंतु आता मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आत्मविश्वासच ढासळलाय. त्यामुळे स्वतः ताकदीनं उमेदीनं उभं राहून पुन्हा पक्ष बांधावा. बाळासाहेब ज्या संघर्षातून लढून संघटना मोठी केली तशी पुन्हा आपण उभी करावी, ही धमकच त्यांच्यात राहिलेली नाही. त्याच्यामुळे रडीचा डाव, इमोशनल बोलणं. आता काय ब्रिटिशांचं आणि तोडाफोडीचं? ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही शरद पवारांबरोबर बसलात, त्यांचा इतिहास काय आहे? शरद पवार साहेबांनी कुठलं जोडाजोडीचं राजकारण केलं? त्यांनी वसंतदादा पाटलांपासून जर पूर्व इतिहास तपासला तर तोडाफोडीचंच राजकारण झालंय ना. मग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे ही ठाकरे कंपनी, त्यांचा त्या ठिकाणी दूत म्हणून वावरणारे आमचे संजय राऊत, त्यांनी सांगावं ना मग तिथे कुठे गेली तुमची नीतिमत्ता? तिथे का नाही आपण बोललात की आम्ही तोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या नेत्याबरोबर जाऊ शकत नाही? हा सगळा भंपकपणा आहे, सगळं ढोंग आहे. खरं म्हणजे त्यांना आता लढण्याची धमक राहिलेली नाही, आत्मविश्वास हरवलेला आहे. मला वाटतं त्यांनी संघटनेवर लक्ष घालावं, पक्ष संघटन मजबूत करावं. अशा प्रकारचं डायव्हर्शन करून तुम्हाला काही साध्य होणार नाही. आदित्य ठाकरे असं पण म्हणतायत की हिंदुत्वाला धोक्यात आणण्याचं काम भाजप येत्या काही काळामध्ये करेल, हिंदुत्व सोडून दे. नाही, मला वाटतं हिंदुत्व कधीच सोडणार नाही. भारतीय जनता पार्टीचा विचार परिवार आहे, हिंदुत्व ही विचारधारा आहे. एक वेळ त्या ठिकाणी राजकारण सोडू, परंतु हिंदुत्व त्या ठिकाणी सोडणार नाही. त्याच्यामुळे संजय राऊत काय बोलतात याला आपण फार गांभीर्याने घेता, याचंच मला दुःख होतंय. खरं म्हणजे सकाळी संजय राऊत बडबडणार, तो तुमचा दिवसभराचा अजेंडा सेट होणार. मला वाटतं महाराष्ट्रातले विषय संपलेत का? विकासाचे मुद्दे आहेत नाहीत का? नाही, आदित्य ठाकरे जरी झाले तरी विकासाच्या मुद्द्यावर बोला ना तुम्ही. केवळ इमोशनल गोष्टी, केवळ वादविवादाच्या गोष्टी, 4 विकासाच्या गोष्टी बोला ना. ते आपण बोलत नाही. मग आदित्य ठाकरे असो किंवा संजय राऊत असो किंवा सन्माननीय उद्धवजी असो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं सुरू असताना यामध्ये हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा आता टीका करू लागलेले. त्यांनी अमित शहांवर टीका केलेली आहे, भाजपवर सुद्धा टीका केलेली आहे. कसं पाहता याकडे? हर्षवर्धन सपकाळनी पहिलं ग्राउंडवर टीका. अजून हर्षवर्धन सपकाळ कोण हे जर तुम्ही 100 लोकांना विचारलं तर 5 लोक पण सांगणार नाहीत. पहिली त्यांनी ओळख पाठवावी. परंतु ओळख व्हायच्या अगोदरच ते राणा भीमदेवी थाटात बोलायला वागायला लागलेत. मला वाटतं त्यांना पक्ष संघटन उभं करणं एक मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारीनं पार पाडावी. परंतु तेही त्या ठिकाणी संजय राऊतांप्रमाणे पोपटपंची करतच काही मीडियात राहता येते का असा केविलवाना प्रयत्न दिसतोय. त्यातनं त्यांच्या हाताला काही लागणार नाही.
नक्कीच लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण बऱ्याचशा टीका टिप्पणी आता सरकारवर होऊ लागलेल्या आहेत. नाना पटोलेंनी पण काल महत्वाचं विधान केलं की आता 500 रुपये दिले जातील, यानंतर योजनाच बंद केली जाईल. आता आदित्य ठाकरे पण म्हणतात की कोर्टातच जातील सरकारचे लोक आणि ही योजना बंद पाडतील. यांना सगळ्यांना उत्तर कसं देणार सरकार? नाही, मला वाटतं लाडक्या बहिणींच्या बाबतीत सरकारची संवेदनशील भूमिका आहे. परंतु पहिलंच सांगितलं होतं की जे निकषात बसत नसतील त्यांना टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी तपासणी करून कमी होतील. आणि त्याच्यावर वेगळं असं काहीच करत नाहीये. लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत. उलट पक्षी त्या पैशाची वाढ कशी होईल, त्यांना उद्योग व्यवसाय देऊन त्यांच्या जीवनमानात आर्थिक उन्नती कशी होईल तीच सरकार येणाऱ्या काळात विचार करणार आहे. तशा प्रकारच्या योजना आणेल. परंतु या ठिकाणी ज्यांना तिरकसच बघायची सवय आहे, लाडक्या बहिणींच्या बाबतीत ह्यांच्या सद्भावना काय आहेत तर कधी बंद होते असे ते वाट बघतायत. म्हणजे आपल्या राजकीय स्वार्थासाठी लाडक्या बहिणींच्या चांगल्या योजनेची माती झाली तरी चालेल अशा प्रकारची दळभद्री प्रवृत्ती या ठिकाणी यांच्या वर्तनातून दिसते. नक्कीच बाळासाहेब ठाकरे यांची जी भाषणं आहेत ती आता एआयच्या माध्यमातून ऐकवली जाणार आहेत. याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? कारण बाळासाहेब नाही आहेत पण एआय टेक्नॉलॉजीचा जो वापर करून आता त्यांची भाषणं लोकांपर्यंत पोहोचवली जातील असं समजतंय. मला वाटतं यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की बाळासाहेबांनंतर तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकला नाहीत. बाळासाहेबांची पुंजी जी तुमच्या पाठी उभी होती ती तुम्हाला टिकवता आली नाही. तो विचार, ती पुंजी एकनाथरावजी शिंदे घेऊन गेले, ते यशस्वी झाले. आणि त्यामुळे पुन्हा बाळासाहेबांच्याच माध्यमातून आपल्या हाताला काही लागतंय काय याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा सुरू आहे. परंतु बाळासाहेब होते. बाळासाहेबांवर लोकांचा विश्वास होता. तुम्ही आता बाळासाहेबांच्या एआयच्या माध्यमातून विचार दाखवून तुमच्या मागे कोणी येणार नाही. कारण तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला मुठमाती दिलेली आहे, मातीमोल विचार केलेले आहेत, हे लोकांना समजलंय. त्याच्यामुळं आता वराती मागून घोडं नाचवण्यात काही अर्थ नाहीये. आता लोकांना नीट कळलंय तुमच्या राजकारणासाठी बाळासाहेबांचा एआयच्या मार्फत वापर करताय. परंतु आता जनता तुमच्या अशा प्रकारच्या गोष्टींना भुलणार नाही. जनतेनं ठरवलंय की बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार जो घेऊन पुढे जाईल त्याच्या मागे जनता राहील. सर, नाले सफाई घोटाळ्याचा विषय तुम्ही मांडला होता. हा विषय नेमका कधी कुठपर्यंत आलेला आहे आणि तुम्ही म्हणाला होता की मोठे मासे यात गळायला लागतील, काय म्हणाल? नाही, निश्चितच नाले सफाईच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात मी विधिमंडळात लक्षवेधी आणली होती. त्याची चौकशी समिती नेमलेली आहे, SIT लागलेली आहे आणि या संदर्भामध्ये निश्चितच योग्य ती कारवाई त्या ठिकाणी होईल. कारण शेवटी भ्रष्टाचार करत असताना तो खालच्या स्तराचा अधिकारी करत नाही, तर त्याचे साठे लोटे हे वरिष्ठ पातळीपर्यंत पोचलेले असतात. मग चौकशीच्या अनुषंगाने याचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेत याचा निश्चितच तपास त्या ठिकाणी होईल आणि आपण म्हणताय त्याप्रमाणे मोठे मासे सुद्धा गळाला लागतील. आमची बातचीत केल्याबद्दल. तर मोठं विधान या ठिकाणी केलं आहे की नाले सफाईच्या घोटाळ्यामध्ये मोठे मासे गळायला लागू शकतात. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.